नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। कापडणे येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण। 28 जानेवारी रोजी महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या धुरंधर अशा व्यक्तिमत्वाला सर्वांनी निरोप दिला। असे महाराष्ट्राचे 6 वेळेस उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन कापडणेकर सर्वपक्षीय नेत्यांमार्फत करण्यात आले होते। कापडणे येथील नवा दरवाजा चौक येथे सदर शोकसभेचे आयोजन करण्यात आले असता अजितदादा अमर रहे एकच वादा अजितदादा या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून निघाला। सदर शोकसभेप्रसंगी विविध मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली। त्यात जगदीश पाटील सर, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील, युवा उद्योजक योगेश प्रल्हाद पाटील, इंजिनियर श्यामदादा पाटील, प्रशांत गोकुळ पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते उज्ज्वल बोरसे, पत्रकार जगन्नाथ पाटील सर, संदीप पाटील सर, भूषण ब्राह्मणे व सेवानिवृत्त DCP शांतीलाल अर्जुन भामरे आपल्या मनोगतात म्हणाले की मंत्रालयीन कामकाजामध्ये कोणीही दादांचा हात धरू शकत नाही अशी कामगिरी दादांची होती। आदरयुक्त भीती सर्व अधिकाऱ्यांच्या मनात त्यांच्याप्रती होती। सामान्यातला सामान्य कार्यकर्ता दादांकडे काम घेऊन गेला तर दादा शक्य असेल तर लागलीच ते काम हाती घेऊन करावयास सांगायचे व शक्य नसल्यास स्पष्ट नकार द्यायचे अशी दादाची कामाची ख्याती होती। मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अजितदादा यांच्यासोबत मुंबई ते आत्ताचे छत्रपती संभाजीनगर या प्रवासादरम्यान विमान प्रवास करत असताना अचानक इंजिन बंद पडले व अशा परिस्थितीमध्ये देखील पायलट यांनी त्यांचा अनुभवाचा वापर करीत व्यवस्थित लँडिंग केली। असे दादा पुन्हा होणे नाही अशा सर्वांच्या भावना होत्या। दादांकडून वेळेचं महत्त्व शिकण्यायोग्य होते। जो वेळ कार्यकर्त्यांना किंवा सभेसाठी दिला असेल त्या वेळेत 99.99% पोहोचण्याचा प्रयत्न दादा करायचे। असे उत्कृष्ट प्रशासनावर पकड असणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात खूप कमी आहेत आणि दादांच्या जाण्याने एक मोठी दरी निर्माण झालेली आहे जी कधीही भरून निघणार नाही। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण पुंडलिक पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवल अण्णा पाटील, संजय भाऊसाहेब पाटील, पत्रकार रामकृष्ण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, कापडणे माजी उपसरपंच हरीशदादा पाटील, प्रवीणदादा पाटील, भटूमाळी सोसायटीचे माजी चेअरमन मनोज अण्णा पाटील, सुभाष गुलाब पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे, अमोल पाटील, रवींद्र पाटील, कपिल पाटील, प्रशांत पाटील, नाना माळी, राजेंद्र माळी, भटू वाणी, पिरण पाटील, सुनील दंगल पाटील व कापडणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस सामुदायिक श्रद्धांजली दादांना अर्पण करण्यात आली। अजितदादा